तर एकंदरीत राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या HMPV साठी पुणे महापालिका आता सज्ज झाली आहे। कारण पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केलेली आहे। शिवाय रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष हा तयार करण्यात आलाय। महापालिकेने अजूनही कुणाच्या थुंकीचे नमुने हे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाही आहेत। तर दुसरीकडे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी अजूनही सुरू करण्यात आलेली नाही। त्याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीमध्ये आता घेतला जाणार आहे। थेट जाऊयात पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती या संदर्भात घेऊयात। सचिन, आपण पाहतोय आता गाईडलाईन्स जारी झालेल्या आहे, काळजी घेतली जाते आहे, रुग्णालय सज्ज आहे, सध्याची अपडेट। सेजल, नक्कीच मी सध्या उभा आहे पुणे महानगरपालिकेच्या बानेर परिसरात असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये, ज्या ठिकाणी खरं तर महानगरपालिका सतर्क झालेली आपल्याला पाहायला मिळते। हे आपण पाहतोय की ऑक्सिजनचे बेड असतील किंवा डॉक्टर रूम असतील, ही सर्व जे आहेत ती महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेले आहेत। जवळपास 50 बेडचं विलगीकरण कक्ष जे आहेत ते महानगरपालिकेने बानेर परिसरात असलेल्या या नायडू हॉस्पिटलमध्ये बनवलेला आहे। आपण पाहतोय की पुण्यात कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मोठी सेवा सुविधा दिली होती। तशाच प्रकारची खरं तर आत्ता तयारी महानगरपालिकेकडून करण्यात येते। आपण पाहतोय की ही बानेर परिसरातील नायडू हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी सध्या 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलंच असताना दुसरीकडे महानगरपालिकेचे अधिकारी बैठका घेत आहेत। त्या बैठकामध्ये लोहगाव विमानतळावरची अजून कुठलीही तपासणी जी आहे ती त्या पार्श्वभूमीवर झालेली नाही। मात्र त्या अगोदर सगळी सतर्कता पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येते। कारण एकूणच आपण पाहिले तर महानगरपालिका जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, परदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि या ठिकाणी खरं तर हे सगळं विलगीकरण कक्ष करत असताना स्टाफ रूम असतील, रुग्णांची भेटण्याची वेळ असेल किंवा इतर सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी तयार केलेली आपल्याला पाहण्यात येते। ही सगळा 50 बेडचं खरं तर विलगीकरण कक्ष आहे। या ठिकाणचे आरोग्य अधिकारी आपल्यासोबत आहेत, खरं तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, खरं तर पुण्यामध्ये ही सगळी तयारी सुरू करतोय आपण सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर, काय सांगाल? आपण पुणे महानगरपालिकेतर्फे नायडू हॉस्पिटल येथे सर्व व्यवस्था केलेली आहे। 50 ऑक्सिजन बेड रेडी आहेत विथ आयसोलेशन। म्हणजे कुठलीही इमर्जन्सी जरी आली तरी आपण वेळेवर रुग्णांना उपचार देऊ शकू, अशी आपली तयारी आहे। खरं तर या ठिकाणी आता हे सगळी तयारी आपण सुरू केलेली आहे। अजून काय काय म्हणजे तयारी या पार्श्वभूमी घेतोय? आता जो चीनमधून जो व्हायरसचा धोका आहे त्या पार्श्वभूमीवर हा व्हायरस आहे तो फ्लू सारखाच आहे। तर करोनामध्ये जसे लक्षणं होती की सर्दी, खोकला, ताप येणे अशी प्राथमिक लक्षणं असू शकतात आणि हा व्हायरस आहे तो अडल्ट पेशंटपेक्षा लहान मुलांना जास्त धोकादायक आहे असं कळतंय। आणि त्या दृष्टीने आपण ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स याची तयारी केलेली आहे। नक्कीच आपण पाहतोय की पुणे महानगरपालिका जी आहे ती सतर्क झालेली आहे आणि अशा प्रकारचे जे काही विलगीकरण कक्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बनवण्याचं काम करत असतानाच आत्ता प्राथमिक ह्याच्यात 50 जे ऑक्सिजनचे बेड असतील त्याचं या ठिकाणी नायडू हॉस्पिटलमध्ये तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच परदेशातून येणारी जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते पुण्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर लोहगाव विमानतळावर अजूनपर्यंत जरी चेकिंग चालू केलं नसलं तरी पुढील काही दिवसात तेही चेकिंग सुरू होऊ शकतं आणि साहजिकच त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जो आहे तो HMPV या विषाणूच्या बाबतीत सतर्क झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आरोग्य व्यवस्था आता जागी झालेली आहे। व्हायरससाठी आता पुणे महापालिका सज्ज झालेली आहे आणि एकंदरीत काही खाटांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी रुग्णालयांमध्ये। मात्र मोठ्या प्रमाणात शिरकाव राज्यामध्ये होऊ नये हीच अपेक्षा आहे।